ह्यासाठीचे जे काम उभं राहिलं आहे ते आपल्या माध्यमातून इथं उभं राहिलं आहे. आज आपली बाग बघायला लौळचे प्रगतशील बागायतदार आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम आहे. तुमच्या प्रशासनामध्ये अगदी अत्युच्च पदावर काम केलेली ही मंडळी आहेत आणि ती आज आपली बाग बघायला आलीत. त्यांचीही आंब्याची बाग आहे, नारळ आहे, खूप सगळं मोठं काम आहे त्यांचंही. आज आपल्या बागेला ते भेट द्यायला आलेले आहेत. नमस्ते साहेब. नमस्ते. रामकृष्ण हरी. आपण 2-2.5 तास आपण आपल्या बागेतनं फिरतोय. आमच्या शेतकरी मित्रांना आपण दोघं पण दाम्पत्य आहात. आपली ओळख सांगा आणि ही बाग बघितल्यानंतर आपण शेतकऱ्यांना काय सांगाल, सांगा जरा. नमस्कार. रामकृष्ण हरी. आदरणीय दत्तात्रय घाडगे साहेब यांच्या या आमराईला अचानक भेट देण्याची मला वेळ आली. कारण गेले अनेक दिवस झालं माझी पत्नी मनीषा ही अशी सांगते की आपण इथे जवळच आपल्या आनंद क्षेत्रामध्ये आदरणीय दत्तात्रय घाडगे यांची आमराई आहे, वेगळ्या प्रकारचे आंबे आपल्याला पाहायला जाऊ, म्हणजे आपलं त्यांच्याकडून होईल यासाठी आम्ही आज आलो, पाहिलं. आणि या क्षेत्राला, या पावनभूमीला आदरणीय माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब यांनी हातात त्यांच्या नावाचा आंबा घेऊन पाहिला, समाधान व्यक्त केलं. त्याचबरोबर माजी कृषी मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब इथे जवळजवळ 2.5-3 तास होते. परवाच बीव्हीजीचे हनुमंतराव गायकवाड आमचे मित्र हे आले होते. त्यांनी कांदा मुळा आणि चटणी भाकरी खाल्ली त्यांच्या घरामध्ये. तो योग आज माझ्या पत्नी मनीषा हिच्यामुळं आला. मी अत्यंत स्वतःला मी नम्र म्हणत नाही, परंतु अत्तरने मी स्वतःला एक फार मी शेतकरी नाही, प्रशासन अधिकारी होतो, मी सेवानिवृत्त झालो, परंतु मी इथे जवळ असताना 5-6 किलोमीटरच्या अंतरावर असताना या पावनभूमीला मुकलो. पण आज पत्नीच्या आग्रहाखातीर मी आज आलो, पाहिलं. आदरणीय घाडगे साहेबांनी आम्हाला सगळं त्यांचे 8-8.5 एकर जी आंबे आहेत, जवळजवळ 21,000 झाडी आहेत, आंबे आहेत, जांभूळ आहे, लिंबू आहे, असे अनेक रोपं आहेत, अनेक झाडं आहेत की, आणि फळांचा राजा हे मी माझ्या आयुष्यात, फळाच्या राजाला मी माझ्या नजरेमध्ये स्वतः जवळून पाहिलेलं आहे. मी कधीच आयुष्यात पाहिलेलं नाही. मी मगा म्हटल्यावर प्रशासन अधिकारी होतो, कधी आलेलं नाही, परंतु 17 पासून या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये मी पडलोय, काम करतोय. परंतु काम करत असताना फार मोठी चूक केली की घाडगे साहेबांच्या या शेतीला, या पावनभूमीला मी मुकलो. परंतु आज पत्नीमुळे मी आज आलोय, मी धन्य झालोय, खूप धन्य झालोय. यापुढे मी आदरणीय घाडगे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आणि माझी पत्नी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमराई उभा करण्याचा, मग ते शरद आंबा असेल, सावता आंबा असेल, वेगळ्या प्रकारचे आंबे असतील, हे आंबे उभे करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू, अशी नम्र प्रार्थना आम्ही सावतामाळीच्या या पावनभूमीला नतमस्तक होऊन मी त्यांना अभिवचन देतो, मी आणि माझी पत्नी, की आम्ही हे उभा करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये निश्चितच करू. आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा, प्रकाश होतात येणार नाही, परंतु आम्ही सुद्धा गरीब शेतकऱ्याचा आम्ही बागायतदार होऊ, अशी सावतामाळी आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो, कुरुदा चरणी प्रार्थना करतो, पठाणबाबा चरणी प्रार्थना करतो, आणि आम्ही उभा करू. धन्यवाद घाडगे साहेब, धन्यवाद. मॅडम, आपण हे सगळं बघत असताना ग्रामीण भागामधला शेतकरी कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये काम करतो, थोडंसं आपण शेतकऱ्यांना काय सांगाल? एक पहिली गोष्ट तर आंबा हे माझं खूप आवडतं फळ आहे. आज म्हणजे आंबा म्हणजे कोकणातला हापूस, पायरी, देवगड, रत्नागिरी हाच विषय होता इतके दिवस. पण गेल्या वर्षापासून मला घाडगे साहेब म्हणत होते की मला या आमच्या आंबाई बघायला, आणि आज तो योग आला. आणि आल्यानंतर जे मी व्हिडिओ पाहिले होते शरद आणि सावता आंब्याचं पेटंट जे घाडगे साहेबांनी घेतलंय, ते मी बघितलं. आणि प्रत्यक्ष जेव्हा बघितलं तेव्हा कळलं की खरंच तो आंबा एवढा मोठा असतो, म्हणजे आंबा एवढा मोठा असू शकतो. हे मला आता हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर मला हा विश्वास आला. आणि आत्ताच मगाशी सावताभाऊंनी मला गणित सांगितलं की बाबा एका झाडाला इतके आंबे आणि इतके गुणिले इतके तर इतके होतात, आणि एवढ्या झाडांचे काय, म्हणजे हे जे मी कोटींमधलं गणित पाहिलं तेव्हा मी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना
नक्कीच असा संदेश देईल या इथून की तुम्ही सुद्धा हा जो गणित आहे, हे गणित आहे आंब्याचं किंवा समजून घ्या. फळबागांचं, ते समजून घ्या. आणि यामध्ये त्यांनी चिंचेची झाडं लावलीत, त्याचं कारण त्यांनी मला सांगितलं की बाबा माझ्या या झाडांना वाऱ्यापासून संरक्षण मिळेल, माझ्या वारकऱ्यांना तिथे बसून सावलीची छाव घेता येईल आणि ते आशीर्वाद मला त्याच्यातून मिळतील. त्यांनी लिंबू लावले, त्यांनी सीडलेस जांभळाचा प्रयोग इथे केला आहे. वेगवेगळ्या प्रजातींचं ते इथे संशोधन करतायत आणि याचा नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना यातून उपयोग होणार आहे. तर ह्या सगळ्यांनी या गोष्टींचा लाभ घ्यावा, किमान येऊन माहिती घ्यावी की पुढे काय करतावे. आता जसं मला वाटतं की मी आंब्याची झाडं लावली 400, पण त्यातून काहीच अजून मला उत्पन्न फार काही नाही किंवा मला माहिती नाही की त्याची जोपासना कशी करायची. तर ती माहिती आता मी त्यांना विनंती केली की तुम्ही पण आमच्या बागेला भेट द्या आणि आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. आणि इथून पुढे त्यांचं मार्गदर्शन आम्ही दोघंही घेत राहू आणि अशीच बाग फुलवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि आम्हाला त्यांनी ही माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. आणि सगळ्या शेतकरी बांधवांना सुद्धा आम्ही आवाहन करते की तुम्ही सुद्धा येऊन या सगळ्या बागेची आणि या झाडांची, त्याचं संगोपन कसं करायचं, काय केलं पाहिजे याची माहिती घ्यावी. धन्यवाद. महाराष्ट्रातला शेतकरी, विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा असेल, एकीकडे आत्महत्या करतोय, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. काय सांगाल आपण त्यांना? मी तर असं म्हणेन की म्हातारे कोतारे राहू द्या, परंतु तरुणांनी आणि प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची दुर्बुद्धी येते, अशा आता मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इवन पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्रात पण किंवा ते उत्तर महाराष्ट्र असेल, या सर्व क्षेत्रातील तरुणांनी नोकरीकडे न वळता या क्षेत्राकडे वळण्याची आज गरज आहे या देशाला, या राष्ट्राला. आणि हे करणं फार आवश्यक आहे. तुम्ही नॉलेज घ्या, अभ्यास करा, माहिती घ्या. आज बरेचसे विद्यार्थी हे BSc ॲग्री होतात, MSc ॲग्री होतात, डॉक्टरेट होतात, परंतु प्रत्यक्षात गाडगे साहेबांनी जे कृती केलेली आहे त्या कृतीप्रमाणे जर काम केलं तर हा देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. आणि हा देश आपण हे राष्ट्र आपण म्हणतो शेतीप्रधान राष्ट्र आहे, देश आहे. तर शेतीप्रधान देश करण्यासाठी पुन्हा एकदा या देशामधून सोन्याचा धूर जर निघायचा असेल, काढायचा असेल, यात महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातील तरुणांनी प्रामुख्याने या आंब्याच्या प्रोडक्शनकडे, आंब्याच्या वाढीसाठी आपण या शेतीकडे, आंब्याच्या शेतीकडे आमराई उभा करण्याचा, या देशामध्ये आमराई उभा करावी, तर हा देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल आणि या देशातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघण्याशिवाय राहणार नाही, अशी मी तरुणांना नम्र आवाहन करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून एक 8 ते 10 दिवसांना आमचा आंबा पाडाला येईल, या बागेतला आंबा हार्वेस्टिंगला येईल. त्याही वेळेला आजच आम्ही आपल्याला आमंत्रण देतोय की आपण आमच्या बागेतल्या आंब्याची चव चाखायला आपण येस, निश्चित येणार, आग्रहाने येणार, पुन्हा आवर्जून एकदा येणार. आपण आलात त्याबद्दल आपलं आभार, धन्यवाद. थँक्यू.